नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. बहुतांश शेतकऱ्यांना कुसुमचे SMS आलेले होते आणि त्यांनी सेल्फ सर्व्हे करून आता पेमेंट हे केलेलं होतं. पेमेंट केल्यानंतर आता भरपूर साऱ्या लोकांनी वेंडर सिलेक्शन केलेलं आहे. म्हणजे त्यांना सोलार कुठल्या कंपनीचा निवडायचा आहे, इथपर्यंत त्यांची प्रोसिजर पूर्ण झालेली आहे. प्रोसिजर पूर्ण झाल्यानंतर त्यांना मेड ॲप्लिकेशनमध्ये कसा इंटरफेस दाखवला जातो हे आपण पाहूयात. तर तुम्ही पाहू शकता, तुम्ही मेड ॲप्लिकेशनमध्ये सेल्फ सर्व्हे केल्यानंतर, पेमेंट केल्यानंतर आणि तुमची कंपनी निवडल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसतो, ज्यामध्ये तुमचं नाव, ॲप्लिकेशन नंबर, मोबाईल नंबर, ॲड्रेस, आधार नंबर आणि ॲलोकेट वेंडर, त्याच्यानंतर तुमच्या वेंडरचं इथं नाव असणार आहे. तुम्ही कुठला वेंडर निवडलेला आहे, कास्ट कॅटेगरी कुठली आहे, पंप कॅपॅसिटी म्हणजे तुमचा पंप किती HPचा आहे, तुम्ही अमाऊंट किती भरली होती आणि त्याच्याखाली तुम्हाला असं रेड कलरमध्ये दाखवेल, कॉंग्रॅच्युलेशन यू हॅव सक्सेसफुली कंप्लीटेड ॲप्लिकेशन प्रोसेस सून यू विल गेट पंप इन्स्टॉल. तर तुमचा पंप निवड झाल्यानंतर इथून पुढची प्रोसिजर काय असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या अगोदर आपण एका व्हिडिओमध्ये संपूर्ण प्रोसिजर सांगितली होती की कुसुममध्ये तुम्ही अर्ज केल्यापासून पंप इन्स्टॉलपर्यंत तुम्हाला कुठल्या प्रोसिजर फॉलो करावे लागतील. त्या व्हिडिओची लिंकही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथूनही तुम्ही पाहू शकता. आता तुम्ही वेंडर अलोकेट केल्यानंतर, म्हणजे सोलार पंप कुठल्या कंपनीचा इन्स्टॉल करायचा आहे असं सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला 1 ते 2 दिवसांमध्ये सर्व्हेसाठी जो कोणी लाईनमॅन असेल त्याचा मोबाईल नंबर आणि नाव तुम्हाला SMS द्वारे कळवलं जाईल. तुम्हाला 2 ते 3 दिवसांमध्ये किंवा दुसऱ्या दिवशीही जो कोणी लाईनमॅन तुम्हाला टाकला गेलेला असेल, म्हणजे अपॉइंट केलेला असेल, त्याचं नाव आणि त्याचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला SMS दिला जाईल. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही स्वतःहून त्या लाईनमॅनला फोन करायचा आहे की आमच्या PM कुसुममध्ये सोलार इन्स्टॉलेशनसाठी सर्व्हेसाठी तुमचा नंबर आलेला आहे, तर तुम्ही सर्व्हे करायला कधी येणार आहेत. जर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर लागत नसेल तर तुम्ही काळजी करू नका, ते तुम्हाला स्वतःहून फोन करतील. त्यानंतर तुमचा जो सेल्फ सर्व्हे आहे तो 1 महिन्यामध्ये होऊन जाईल. तर तुमचा जो आहे तो जॉईंट सर्व्हे केला जाईल. जॉईंट सर्व्हे म्हणजे तुमचा जो काही लाईनमॅन असेल आणि तुम्ही जी काही सोलार कंपनी निवडलेली असेल त्याचा एक माणूस आणि लाईनमॅन याद्वारे तुमचा जॉईंट सर्व्हे केला जाईल. जॉईंट सर्व्हे हा त्याला 1 महिना लागू शकतो, 2 महिने लागू शकतात किंवा 3 महिने लागू शकतात. या टप्प्यामध्ये जास्त लोकांना सोलार आल्यामुळे तुमचा जॉईंट सर्व्हेला उशीरही होऊ शकतो आणि काही कारणास्तव जर तुमचा लाईनमॅन जॉईंट सर्व्हेसाठी आला नाही तर काळजी करू नका. मेडामधील एक अधिकारी आणि जी सोलार कंपनी निवडली आहे त्याच्यामधला एक अधिकारी अशा मिळून जॉईंट सर्व्हे केला जाईल, जर लाईनमॅन कुठल्या परिस्थितीत आला नाही तर. त्याच्यानंतर तुमचा जॉईंट सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला 1 ते 2 महिन्यामध्ये जी कुठली सोलार कंपनी निवडली असेल ती कंपनी तुम्हाला त्यांचं मटेरियल प्रोव्हाइड करेल आणि तुम्हाला पंप इन्स्टॉल केला जाईल. तर मटेरियल प्रोव्हाइड करताना कुठल्या कंपनी निवडली आहे त्या कंपनीच्या स्टॉकवर अवलंबून आहे की तुम्हाला ती कंपनी किती दिवसामध्ये सोलार इन्स्टॉल करून देते. जर त्यांच्याकडे स्टॉक अवेलेबल असेल तर तुम्हाला 1 ते 2 महिन्यामध्ये ते मटेरियल प्रोव्हाइड करून इन्स्टॉल करून देतील. तर मटेरियल तुम्हाला कसं पोच केलं जातं, जर तुमच्या गावामध्ये त्या कंपनीचे जास्त सौर पंप निवडले गेले असतील तर ती कंपनी तुम्हाला घरपोच मटेरियल प्रोव्हाइड करेल. जर समजा तुमच्या गावामध्ये त्याच कंपनीचे 5 ते 6 सोलार निवडले गेले असतील तर तुम्हाला ते मटेरियल घरपोच केलं जाईल. अन्यथा तुम्हाला जर त्यांचं गोडाऊन जवळ असेल तर तिथून आणायला सांगितलं जाईल, परंतु तुम्हाला हे मटेरियल घरपोच केलं जातं. त्यानंतर त्या मटेरियलसोबत तुम्हाला सिमेंटचं पोतंही दिलं जातं आणि तुम्हाला याच्यासोबत तुमचा पंप इन्स्टॉल करण्यासाठी एक खड्डा खांदावा लागेल. खड्डा खणण्यासाठी जे आहे ते ही जी प्रोसिजर आहे तीही सोलारवाल्यानेच कंप्लीट करायची आहे, त्यामुळं तुम्ही फक्त खड्डा खणण्यासाठी त्यांना सहकार्य करू शकता. प्रकारे वेंडर सिलेक्शनपासून तुम्हाला जे आहे ती पुढची प्रोसिजर अशी असणार आहे. तुम्ही वेंडर सिलेक्शन केल्यानंतर तुमचा जो आहे तो लाईनमन आणि तुमची जी कंपनी असेल त्याद्वारे, अशा दोघांद्वारे जॉईंट सर्व्हे केला जाईल. जॉईंट सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला त्या कंपनीकडे मटेरियल उपलब्ध असल्यास 1 ते 2 महिन्यामध्ये तुमचं मटेरियल प्रोव्हाइड करून तुम्हाला पंप इन्स्टॉल केला जाईल. तर यामध्ये तुम्हाला काही अडचण येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओ आवडला असल्यास मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.